तू कधी असा विचार केला आहे का, तुझ्या स्ट्रगलबद्दल खरंच कोणाला फरक पडतो का? तू टायर्ड असतोस, तू डिप्रेस्ड असतोस, तू मेहनत करतोयस, पण हार्श ट्रूथ काय आहे माहीत आहे? नोबडी केअर्स. हो, कदाचित तुझ्या आईला वडिलांना काळजी असेल, पण जगाला नाही. आणि हीच गोष्ट तुझी लाईफ बदलू शकते. जग खूप सिम्पल रूलवर चालतं. लोकांना तुझं स्ट्रगल दिसत नाही, लोकांना रिझल्ट दिसतो. तू 5 वर्ष मेहनत कर, कोणी विचारत नाही, पण एकदा सक्सेसफुल झालास तर तेच लोक म्हणतात भाऊ लकी आहे. ते लक नसतं, ते हजारो दिवसांची मेहनत असते. बहुतेक लोक ॲव्हरेज का राहतात माहीत आहे? कारण ते सिंपत्ती शोधतात. माझं लाईफ कठीण आहे, माझ्याकडे रिसोर्सेस नाहीत, माझी एन्व्हायरमेंट खराब आहे. पण हिस्ट्री बघ, सगळ्यात मोठी लोक कम्फर्टमधून नाही, स्ट्रगलमधून बाहेर आलेत. एलॉन मस्क, स्टीव्ह जॉब्स किंवा आपल्या आजूबाजूचे सेल्फ मेड लोक, त्यांनी एक गोष्ट ॲक्सेप्ट केली, नोबडी इज कमिंग टू सेव्ह यू. जेव्हा तू ॲक्सेप्ट करतोस की नोबडी केअर्स, तेव्हा 2 गोष्टी होतात. पहिली, तू एक्सक्युजेस देणं बंद करतोस. दुसरी, तू ॲक्शन घ्यायला सुरुवात करतोस. तुला कळतं रडून काही बदलत नाही, काम केल्यावर बदलतं. विनर्स वेगळं काय करतात, ते रोज येतात, मोटिवेशन असो किंवा नसो, काम करतात. लोक झोपलेले असतात तेव्हा ते काम करतात. लोक कंप्लेंट करतात तेव्हा ते बिल्ड करतात. ते शांत असतात पण त्यांचा रिझल्ट खूप आवाज करतो. म्हणून जर तुझी लाईफ चेंज करायची असेल तर एक गोष्ट ॲक्सेप्ट कर, नोबडी केअर्स. कोणी येणार नाही तुला पुश करायला, कोणी येणार नाही तुझं ड्रीम पूर्ण करायला, तूच करणार आहेस. म्हणून आजपासून कंप्लेंट बंद, एक्सक्युजेस बंद. फोकस एकाच गोष्टीवर. वर्क हार्डर. कारण शेवटी लोकांना तुझी स्टोरी नाही आठवत, तुझा रिझल्ट आठवतो.